अनैतिक संबंधातून अनेक धक्कादायक प्रकार घडल्याचं आपण पाहतो। असाच धक्कादायक प्रकार पुण्यातील मावळमध्ये समोर आलाय। या घटनेत क्रूर प्रियकरानं गर्भवती राहिलेल्या आपल्या विवाहित प्रेयसीसह तिच्या 2 मुलांना थेट नदीत फेकून दिल्यानं त्यांचा करुण अंत झालाय। या घटनेमुळे सध्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी तिला रुग्णालयात नेलं होतं। 6 जुलै रोजी गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला। तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात करण्यात आला। मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रेयसीचा 8 जुलैला मृत्यू झाला। त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेनं मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतनं 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला। नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली। आता या दोघांमुळे आपलं भिंग फुटेल या भीतीनं निर्दयीपणाचा कळस गाठला। कोणतीही दयामाया न दाखवता त्या दोन्ही मुलांनाही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं। दुसऱ्या दिवसापासून हे दोघंही काही घडलंच नाही असं वावरू लागले। दरम्यानच्या काळात प्रेयसी सोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव MIDC पोलिसात तिघे हरवल्याची तक्रार दिली। मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं। या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघेही उडवाउडवीची उत्तरं देत होती। शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या आणि दोघांनी घडला प्रकार कबूल केला। तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे।